ओबीसी नेते एकवटलेले आहे। महायुतीच्या विरोधात पुण्यात ओबीसींचं आंदोलन सुरू झालेलं आहे। मराठा आंदोलनाविषयी काढलेला जीआर आणि त्यानंतर आता या जीआरचे पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे। भिडेवाडा या ठिकाणी ओबीसींचं आंदोलन सुरू आहे। सरकारच्या कालच्या निर्णयाविरोधात ओबीसी नेते एकवटलेले आहेत। ठिय्या मांडलेला आहे। महायुतीच्या विरोधात पुण्यात ओबीसींचं हे आंदोलन। मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सरकारने नवा जीआर काढला हैदराबाद गॅझेटियर संदर्भात आणि आता या विरोधात ओबीसी एकवटलेत। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे माझ्यासोबत जोडले गेले आहे। रोहन, ओबीसींकडून नाराजी व्यक्त होते, भिडेवाड्यात ओबीसी जमलेले आहे, काय अधिक माहिती? प्रणिता, अगदी बरोबर आहे। खरं तर काल राज्य सरकारकडून जो जीआर पारित करण्यात आलेला होता त्या जीआरच्या विरोधात आता राज्यभरामध्ये ओबीसी नेते एकवटलेले पाहायला मिळत आहेत आणि पुण्यामध्ये देखील तशाच प्रकारचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। पुण्यातील भिडेवाडा परिसरामध्ये आपण सध्या आहोत आणि भिडेवाडा परिसरामध्ये ज्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या शेजारी जे आहे ते हे सगळेजण आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्वतः यामध्ये लक्ष्मण हाके जे की या सगळ्या ओबीसी नेतृत्वाचं ओबीसी आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळाले होते। ते असतील, त्याचबरोबर मंगेश ससाने असतील आणि इतर सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि राज्य सरकारने या सगळ्या जीआर जो काढलेला आहे त्या जीआर नंतर हे सगळे नेते आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं जी आहेत ती केली जात आहेत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जो आहे तो इशारा दिला जातोय। काळ्या पट्ट्या या नेत्यांनी बांधलेल्या आहेत। या काळ्या पट्ट्यांच्या माध्यमातून हे सगळे नेते जे आहेत ते त्यांचा आक्रोश मांडताना पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर काही नेत्यांशी आपण बातचीत करूयात, कारण का काय नेमकी त्यांची भूमिका आहे हे समजून घेणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीने काल जीआर काढला त्या जीआरच्या विरोधामध्ये तुम्ही सगळेजण या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। हो, त्याचं कारण असं आहे की ओबीसी समाजाचं आरक्षण जवळजवळ आता संपल्यात जमा आहे। त्याचं कारण की कुणबी दाखल्यांचा जो जीआर या सरकारने काढलेला हा बेकायदा आहे, घटनाबाह्य आहे आणि हा पूर्णपणे ओबीसी समाजावर अन्याय करणार आहे। एक तर हजारो वर्षानंतर ओबीसी समाजाला कुठेतरी आरक्षण भेटलेले आणि या जीआरने ते जवळजवळ संपुष्टात येईल। त्यामुळे तुम्ही सगळेजण आंदोलन करतायत। आपल्यासोबत लक्ष्मण हाके देखील आहे। तुम्ही कालपासून भूमिका मांडताय, नेमकी काय अशा त्रुटी तुम्हाला जाणवत आहेत ज्यामुळे ओबीसीवर अन्याय होईल असं म्हणलं जात आहे? सरकारचं म्हणणं आहे आम्ही कोणावर अन्याय करत नाही। अरे एका ऍफिडेव्हिटद्वारे तुम्ही नात्यातल्या, गावातल्या, कुळातल्या माणसांना सर्टिफिकेट काढून देण्यासाठी तुम्ही जीआर काढताय की जो ज्या जीआरचा उद्देश प्रस्तावनेमधल्या शेवटची ओळ मी तुम्हाला वाचून दाखवतो। मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत मराठा समाज कधी मागास झाला? मराठा समाजाचं सोशल बॅकवर्डनेस इथल्या अनेक न्यायिक संस्थांनी नाकारलंय। अनेक हायकोर्टांची जजमेंट आहेत, सुप्रीम कोर्टाची जजमेंट आहेत। इथं वकील साहेब बसलेले आहेत, इथं दोघं लढणारे याचिकाकर्ते इथं उपस्थित आहेत। तुम्ही सरळ म्हणताय की मराठा समाजाला जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी यासाठी आम्ही हा निर्णय घेत आहोत। कुणी दिला तुम्हाला अधिकार? कुठल्या आयोगाने तुम्हाला ही शिफारस दिली? तुम्ही कशाच्या आधारावर असा जीआर काढताय? तुमची भूमिका काय असणार? ह्याला चॅलेंज करणार? चॅलेंज तर करूच। आमची न्यायालयातली लढाई न्यायालयात लढली जाणार। जे प्रभावित आहेत अर्लियर, आता लगेचच्या लगेच आम्ही एमपीएससीचे विद्यार्थी असतील, संस्था असतील, ओबीसी मधल्या संघटना असतील, या न्यायालयात दाद मागतीलच, पण रस्त्यावरची लढाई सुद्धा आम्ही लढू। दबावामुळे बळी पडले हे सगळे करावं लागले, आगतिकतेमुळे, दबावामुळे, बेकायदा मागण्याला बळी पडावं। अरे तुम्ही 14 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतली, तुम्ही मराठ्यांचे मंत्री नाही आहात। तुम्ही गावगाड्यातल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येचा, ओबीसींचा, एससी एसटी या सगळ्या लोकांचे मुख्यमंत्री आहात। तुम्हाला असा बायस निर्णय घेण्याचा अधिकार संविधान देत नाही, इथली व्यवस्था देत नाही आणि पुन्हा यामध्ये ऍफिडेव्हिटद्वारे तुम्ही सर्टिफिकेट वाटायला चाललाय। आणि गावातल्या शेवटचा प्रशासनामधला घटक ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, वारे नीती, इथं कास्ट इश्यू करणारे, कास्ट सर्टिफिकेट इश्यू करणारे, व्हॅलिड करणाऱ्या स्वायत्त न्यायिक संस्था आहेत आणि तुम्ही ग्राम अधिकाऱ्याला हे अधिकार देताय। निषेध व्यक्त करतोय आम्ही। निषेध साहेबांनी भूमिका घेतली पाहिजे, कारण का भुजबळ साहेब मंत्री आहेत, भुजबळ साहेबांनी भूमिका घेतलेली आहे। उरतोय प्रश्न, जे ओबीसी म्हणून मंत्रिमंडळात सामील आहेत, थोडी जरी लाज वाटत असेल, निवडणुकीचा कालावधी आठवा,
तुम्हाला मतं कुणी दिलेत, कुणाच्या विरोधात तुम्ही निवडून आलाय, लाजा वाटू द्या थोड्याशा. थोडी जरी अक्कल जर तुमची शिल्लक असेल तर भुजबळ साहेबांच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभे राहा. आम्ही गावगाड्यातली माणसं, आम्ही आंदोलक रस्त्यावर उतरलोय. 56,000 नगरसेवक, पंचायती समिती सदस्य, महापौर हे कुठे गेले? तुमच्या पक्षांना जाब विचारा. आज पुण्यामध्ये 40 पेक्षा जास्त नगरसेवक ओबीसीचे आहेत. कुठे गेले ते? तुमचं आरक्षण गेले. तुम्हाला कुत्र तरी विचारेल का गावातलं? त्यामुळे थोडीशी अक्कल, लाज, शरम जर असेल तर आज ऊर्जा स्थळावर तुम्ही या शासनाला जाब विचारा.